चिडलीस ना की तू खूप गोड दिसतेस म्हणून मुद्दामून चिडवतो मी तुला. अहो काय बोलताय त्या मुलासमोर? ए काय झालं का तू काकासाठी लव्ह लेटर लिहिलंस हे सांगितलंस ना मला. मग आता तसंच काका माझ्यासमोर तुला बोलतोय. काय काय कुणी काय लिहिलंय? कुणी कुणी लव्ह लेटर लिहिलंय? अरे ही ना तुला. शरा तू मला लव्ह लेटर लिहिलंयस? शरा तू तू मला लव्ह लेटर लिहिलंयस? हो हो दाखव दाखव चल दाखव. थांबा थांबा जरा थांबा. आता नाही, मी नंतर देते. नाही नंतर नाही, मला आत्ता हवंय मला. दाखव. मी म्हटलं ना देते म्हणून. तुम्ही आता चहा घ्या, नंतर आपल्या खोलीत गेल्यावर मी देते. तुला काय झालं एकदम? मी एकदम घायकुतीला आलो ना म्हणून असेल. पण श्री खरं सांग, चिडली की शरा किती गोड दिसते ना, खरं की नाही? तुला मी एक सांगू श्री, माझं लग्न ही ना माझ्या आयुष्यातली आतापर्यंतची सर्वात सुंदर गोष्ट आहे. खरंच म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी एकीकडे आणि लग्न एकीकडे. पूर्वी मी तिची फार कदर करायचो नाही, पण आता जाणवतं ती जर माझ्या आयुष्यात नसती ना तर माझं आयुष्य भयान झालं असतं, भयानक झालं असतं. एकटा पडलो असतो मी खूप. खरं श्री, माणसाला जोडीदाराची खूप गरज असते, असतेच. श्री आय एम सॉरी मी एकदम बोलण्याच्या भरात. नाही दॅट्स ओके. नाही खरंच मनापासून. नाही काका नो प्रॉब्लेम. इनफॅक्ट आय एम हॅपी फॉर यू. आय एम हॅपी फॉर बोथ ऑफ यू. मी आलो. दमलीस? जराशी. पाणी दे तिला. चहा ठेवू का? नको. जेव आता आणि आराम कर. पत्राचं काय झालं? होय ग, एवढं पत्र लिहिलंस? आला का जावई बापूंचा फोन? ते कसले फोन करतायत? अगं पण पत्र पाठवण्यापूर्वी एका शब्दाने सांगायचंच तरी मला. सांगितलं असतं मी तुला की काही पत्र वगैरे लिहू नकोस, काही उपयोग नाहीये. त्या माणसाला आहे ना तुझी किंमतच नाहीये. खरं तर त्या घराला तुझी काही किंमतच नाहीये. पण मला त्याची आणि त्याच्या घराची किंमतही आहे आणि गरजही आहे. नुसती तुला असून उपयोग काय ग? ते थोडंच तुला घरात घेणार आहेत. याशी झुरत बसू नकोस, त्यापेक्षा सोडून दे त्यांचा नाद. पुरे पुरे काय पुरे? पुरे काय? अहो कळत नाही का ह्या मुलीला? काय मूर्ख आहे का? कशाला पत्र पाठवून आपली किंमत कमी करून घ्यायची? आता होणार आहे का काही?
हा उगाच आपला वेडेपणा करायचा. चांगले आणले होते 51 लाख रुपये मी, ते आपले ठेवून घ्यायचे. तिच्या लेकरालाच त्याचा उपयोग झाला असता ना. अगं तिच्या लेकराला पैसा नाही, बाप हवाय. आता त्याला काही लगाम लावून आणता येणार आहे का आपल्याला? त्या गोखल्यांच्या घरच्यांसमोर आपण जरी आपलं डोकं फोडलं ना तरी कुणालाही पाझर फुटणार नाही. आय नशीब जन्माला घेऊन येणार आहे हे पोर देव जाणे. जानूचं नशीबच मला खडतर वाटायचं, पण तिच्या पोराचं तर तिच्यापेक्षाही आणखीन खडतर. जानू जन्माला आल्यानंतर तिची आई गेली आणि जानूच्या पोटात असल्यापासूनच ह्याचा बाप दुरावला. काय पण नशिबाचे खेळ म्हणायचे हे. अरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला यायचं तर ते ह्या खुराड्यात जन्माला येणार. आई प्लीज प्लीज पास कर आता. अरे मला गप्प करून काही त्याचं नशीब बदलणार आहे का? पिंट्या तू पानं घे, ताईची जेवणाची वेळ झाली. जेवणार आहे का ती आता? न जेवायला काय झालंय मी सांगतो तिला. कोशिंबिरीसाठी दही नाहीये, जरा घेऊन ये जा. आई मी जाणार नाहीये, तू जाऊन आण. ह्याचं हे असलंय. अरे म्हातारा कोण आहे, मी आहे का तू आहेस? आई जा ना प्लीज, मी वाढतोय. काही उठायचं नाहीये. श्री आहेस का रे? अरे काका, काय चाललंय? थांबलंय सगळं. म्हणजे सगळं अवघड होऊन बसलंय रे. श्री, काका, मला वाटलं होतं की हे सगळं खूप सोपं असेल, पण ठरवून मी तिला नाही विसरू शकत आहे. श्री आपण तिला नाही, ती गेले ना मग तीच परत येईल. आणि अरे तिच्यासाठी या घराचे दरवाजे कायम उघडे आहेत, पण म्हणून मी तिच्यासमोर नाक नाही घासणार. श्री, हा इगो कशा करता आणायचा प्रयत्न? इगो नाही काका, इगो नाही. अरे माझं तत्व आहे, ती गेले ना मग तिलाच परत येऊ दे. मी नाही तिला प्रेशराईज करणार. अगदी मला कितीही त्रास झाला ना तरी नाही. तिला काहीतरी वाटायला हवं ना, आणि तिला जर काही वाटत असेल तर मग ती येईल ना परत. आणि जर काही वाटतच नसेल तर मग तिनं परत येऊन तरी काय उपयोग आहे? असं नाही श्री, गोष्टी अवघड झाल्यात. तिनं करून ठेवल्यात त्या. तिने नाही, मी. काका, मी विघ्नेश्वर बेकर सुरूच करायला नको होतं. काका तुझा यात काही दोष नाहीये, आणि आपण यावर अनेकदा बोललोय याआधी. माझीच चूक आहे रे. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. नाही श्री, नाही. तिनं घरी परत यावं यासाठी आपल्या घरातलं कोणीही पाऊल उचलणार नाहीये. शपथ आहे तुला माझी. अशी नाही. मग तू काही तिची वाट पाहत राहणार आहेस का? दुसरं काय हातात? असं काही नसतं श्री. काका, माझा ना फार गोंधळ उडाला आहे. म्हणजे मला असं बऱ्याचदा वाटतं की तिला फोन करावा, तिला भेटावं, समोरासमोर बसून डिस्कस करावं. पण जेव्हा आम्ही समोर येतो ना तेव्हा त्या फक्त सगळ्या जुन्या कटू आठवणी समोर येतात. ती म्हणायची की आठवणी विसरता येतात, प्रेम विसरता येत नाही. पण माझा त्रिशंकू झालाय. पिंट्याचं ते वागणं असेल, आईजीचा हार्ट अटॅक असेल, जान्हवीनं पिंट्याला सोडवणं असेल, मला या सगळ्या गोष्टी आठवत राहतात. खूप त्रास होतो या सगळ्याचा. बरं, आणि तिलाही विसरता येत नाही. मला नेमकं कळतच नाही की खरी जान्हवी कोणती. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जान्हवी खरी की तिच्या भावाला सोडवण्यासाठी आपल्या घराच्या विरोधात उभं राहणारी जान्हवी खरी. मला वाटलं होतं की तिनं माझ्याकडनं चेक घेतला त्यामुळे आता सगळं माझ्यासाठी सोपं झालंय. पण नाही, कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी ती तो चेक परत द्यायला आली. आणि हा कोण आहे हे आपल्याला माहीतच नाहीये. म्हणजे हे सगळं ती कोणासाठी करते हे ठाऊकच नाही आपल्याला. हे बघ, भावासाठी केलं असेल तिने. नाही, मला नाही वाटत ती पिंट्याला इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं करते. तिच्या वागण्याचा जरी पिंट्यावर काही परिणाम होत असला ना तरीही ती असं काहीतरी वेगळं विचित्र नाही वागणार.
हा निश्चित कोणीतरी वेगळा आहे जो आपल्याला माहित नाहीये. आणि मला हे सगळं नाही आवडलंय. आता तो कोण आहे हे कळल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मला ना खूप त्रास होतो या सगळ्याचा. रात्र रात्र झोप लागत नाही. मी सतत विचार करत असतो. अरे मनात फक्त प्रश्न प्रश्न आणि प्रश्न आहे ज्याची उत्तरच नाहीयेत माझ्याकडे. सगळं काही ठीक होईल श्री. काही ठीक होणार नाही आता. हे सगळं असंच चालू राहणार आहे. मी तिला माझ्या आयुष्यात परत आणू शकत नाही आणि माझ्या मनातून तिला काढूनही टाकू शकत नाही. ही फरफट आता आयुष्यभराची. असं का केलं श्रीने? माझं पत्र वाचलं नसेल का त्याने? पण वाचलं असेल तर काहीतरी रिॲक्ट करायला हवं होतं ना त्याने. असं कसं करेल तो? बाकी काहीही झालं तरी एवढी मोठी बातमी सांगितली आहे मी. तू बाप होतोयस यावर त्याचं काहीच कसं म्हणणं नाही. श्री असं नाहीये आणि मला माहिती त्यानुसार त्याने पत्र वाचल्या वाचल्या हातातली सगळी कामं सोडून धावत यायला हवं होतं. ते नसेल जमणार तर निदान फोन करायला हवा होता. मेसेज तरी काहीतरी. पण तो काहीच कसा रिॲक्ट झाला नाही? याचा अर्थ काय? दोनच अर्थ होतात. एकतर त्याने पत्र वाचलं नाही किंवा वाचून त्याला काहीच फरक पडला नाही. असं कसं होईल? पण त्याला फरक कसा पडणार नाही? कुठल्याही सामान्यातल्या सामान्य माणसालाही फरक पडेल. मग श्री तर खूप चांगला माणूस आहे. त्याला काहीच फरक पडला नाही असं कसं होईल? देवा, काय वाढवून ठेवलं रे माझ्या बाळाच्या भविष्यात? प्लीज असं नको करूस. श्री प्लीज प्लीज मला कॉल कर. मला खूप गरज आहे तुझी. श्री खूप गरज आहे रे मला. एवढा कठोर नको होऊस. अरे माझ्यासाठी नाही, निदान बाळासाठी परत ये प्लीज. श्री प्लीज असं नको करूस रे माझ्याशी. मनीष 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 ऐक ना. घरात आई बाबांसमोर मला नीट बोलता आलं नाही. गीता, मला आत्ता काही विचारू नकोस. एक मिनिट. आत्ता काही विचारू नकोस म्हणजे? हं? काय चाललंय काय तुझं? आम्ही किती फोन केले तुला, तू एकाही फोनला रिप्लाय केलं नाहीस. कॉल बॅक केला नाहीस. वाट बघून बघून आमचं जीव जायची वेळ आली होती. गीता, जान्हवी कशी आहे? तव्यावर आहे. किती समंजस असली तरी माणूस आहे यार ती शेवटी. तू का फोन घेतला नाहीस? काय चाललंय काय सांग ना मला मनीष. ची हालत काय याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. मी जान्हवीला नाही फेस करू शकत गीता. म्हणजे कसे फोन घेणार होतो तुमचे? मला प्लीज नीट एक्सप्लेन करशील का? काय एक्झॅक्ट काय झालंय? जिजू काय म्हणाला?
त्यांनी पत्र वाचलं की नाही? त्यांनी पत्र वाचलं की नाही मला माहिती नाही, पण पण काय? गीता ते पत्र त्याने फाडून डस्टबिन मध्ये टाकलंय. हे म्हणालेत की श्रीचं लग्न जमवणं हा काही उपाय नाहीये, तुम्ही हे असलं काहीतरी करू नका. कांताला बोलायला काय जात आहे? तो परत आणणार आहे का तिला? आणि परत आली तरी बरी वागणार आहे का ते श्रीशी? पण मला ना फक्त श्रीचं सुख हवंय, दुसरं काहीच नकोय. देव जे काही करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. श्रीच्या नशिबात दुसरी एखादी चांगली मुलगी असेल. नक्की असेल. अशी बेजबाबदार बायको मिळून काय उपयोग? तीच नाही, तिचं सगळं कुटुंब किती वाईट वागलंय आपल्याशी. आपल्याला काही किंमतच नाहीये तिच्या लेखी. मग आपण तरी कशाला तिच्याशी जोडलेल्या नात्यासाठी रडत बसायचं? आता आपण आणि श्रीनं यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. मला असं वाटतं की आईला भले नाही पटणार, श्रीही चिडेल, पण आपण श्रीसाठी मुली बघायच्याच. पण श्रीनी नकार दिला तर? तो काही कमी हट्टी नाहीये. अगं वहिनी, किती काळ नकार देत राहील तो? ही आजकालची पिढी ना वेगळीच आहे. कुणी कुणासाठी थांबत नाही. नाही पटलं, घ्या घटस्फोट. आपण मारे आपापल्या जोडीदारासाठी आयुष्य शिजवलं, पण कधी कधी असं वाटतं ते तरी बरोबर होतं का? नव्याने संसार थाटला असताना तर असं रडत बसावं लागलं नसतं मला. तुम्ही सगळ्या होतात म्हणून निभावलं माझं, पण श्रीने आयुष्यभर असं राहावं असं मनापासून नाही वाटत आहे मला. मूल संसार त्याच्या नशिबात असायलाच हवं, त्याला हे मिळायलाच हवं. हो, त्याला तरी मिळायलाच हवं. ते सगळं खरंय का बेबी? पण पण मग आपण काय करायचं? आपण मुली बघत राहायचं. तसंही वहिनी, श्रीला डिवोर्स मिळायला 6 महिने ते वर्ष तरी नक्की लागेल. तेवढ्या वेळात एखादी छानशी मुलगी नजरेत पडली तर आपण श्रीशी तिची ओळख करून देऊ. जुळलं जमलं तर उत्तमच, आणि नाही जमलं तर निदान आपलं तरी समाधान की आपण श्रीच्या सुखासाठी शक्य तेवढं सगळं केलं. पण मग आईंचं काय? नाही, एवढ्यात आईला नको सांगायला. असं म्हणतेस तू आणि तूच सांगतेस. हो ना, तुम्हीच सांगता. बरं बाबा, आता नाही सांगणार. भाऊजी? काय रे? काय होतंय? अहो, डोकं दुखते खूप, पाणी हवंय मला. तू बसतोस का थोडा वेळ? नाही नको, तू वरती पाठव पाणी, मी आराम करतो वर. मी आलेच. हा, मला वाटतं कदाचित त्यांनी वाचलं नसेल ते पत्र. मला पण असंच वाटतंय. कसं शक्य आहे बाबा? अगं, कामाच्या गडबडीत राहिलं असेल किंवा डोक्यातून निघून गेलं असेल. एक का व्याप आहे त्यांच्या मागे. आणि तायडा, तुझं पत्र वाचून ते काहीच बोलणार नाहीत असं नाही होणार ग. तुम्हाला दोघांनाही असंच वाटतंय ना? हो, म्हणजे मला तरी तसंच वाटतंय. म्हणजे एरवी ठीक आहे, पण कुठलाही जबाबदार माणूस आपण बाप होणार आहोत हे कळल्यानंतर काहीच रिॲक्ट करणार नाही, हे कसं शक्य आहे ना? आणि श्रीरंग तर खूप सेन्सिबल आहे. मला वाटतं काहीतरी गडबड आहे, त्यांनी ते पत्र वाचलेलं नाहीये. आपण विचारूया त्यांना. मी बोलतो त्यांच्याशी. पण बाबा, मला भीती वाटते. बघ, भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण घाबरून कसं चालेल बाळा? काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवीत ना. आपण बोलूया त्यांच्याशी. मी करतो त्यांना फोन. विचारूया तरी पत्र त्यांना मिळालंय की नाही. काही करू नका फोन त्यानं. का?
काय झालं? आता सांगते मी एवढं, म्हणजे काहीतरी कारण असेल ना. काही फोन करू नका. पण तुम्हाला ना माझं पटतच नाही. मी अडाणी बाई ना. आई पण काय झालं ते तरी सांग. काय होणार? मी सांगत होते ना, तसंच झालं. त्यांना जानू नकोय. त्यांचं ठरलंय सगळं. म्हणजे तर अगदी स्पष्टच सांगू का, तू 2 जीवाची आहेस ना, म्हणून माझी बाई हिंमतच होत नाहीये. आई काहीही ऐकण्याची तयारी आहे माझी. कृपा करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही फोन नका करू तुम्ही. आता अगदी अपमान करूनच घ्यायचा असेल तर तुमची मर्जी, पण अगदी हात दाखवून अवलक्षण मात्र करू नका. अगं पण काय झालंय ते तरी सांगशील? त्यांनी जानूचं पत्र फाडून केराच्या टोपलीत टाकलं.